चुकीचं ब्रीफिंग केलंय, म्हणजे भाजपा दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगंटीवारजी, तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते. कुठे यांचं हिंदुत्व? हे बरोबर बोललात तुम्ही. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो, आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये एमआयएम बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं? का मुळात नव्हतंच सुटायला काही? एमआयएम बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला, बरोबर घेतला, काम झालं, दिलं फेकून, आणि काँग्रेस बरोबर युती केली. बरं, समविचारी म्हणजे काय? सगळे भ्रष्टाचारी येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत, त्यांना बरोबर घेऊन चाललेत. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि यांच्यामध्ये जी आता लागले, म्हणजे इथल्या लोकसत्तेमध्ये त्या बातमी आली असेल नसेल कल्पना नाही, पण मुंबईच्या लोकसत्तेत बातमी आले, गणेश नाईक पूर्वाश्रमीचे आपलेच. बघा गंमत कशी आहे. हा मिंदे कोण? पूर्वाश्रमीचा आपलाच, आता गद्दार. गणेश नाईक पहिले आपलेच, त्यांच्या दोघात लागले आता. आणि गणेश नाईक म्हणतायत, त्यांचा सरळ आरोप केलाय, नव्या मुंबईमध्ये FSIचा घोटाळा या मिंद्याने केलाय. आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो. मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला? टांग्यात टांग तरी घाला, नाही तर टांगा तरी पालटा करा. टांगड्यात तांगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं. अरे पाडा ना उलटा. म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे, समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे. तुमच्या व्यथांबद्दल कोण बोलतंय? कोणीच बोलत नाहीये. आज मुंबईमध्ये येऊन बघा, आम्ही होर्डिंग्स लावलेत, होय हे आम्ही केलं. मुंबईमध्ये कोस्टल रोड, होय आपल्या शिवसेनेने केलेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे. एक तरी भाड्याचा माणूस आहे का रे? कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणलंय का? मग मुंबईमध्ये जे एक जिजामाता उद्यान आहे, तिथे आम्ही 10 वर्षापूर्वी पेंग्विन आणले. काय टीका केली आमच्यावर? हे पेंग्विन पेंग्विन पेंग्विन. होय पेंग्विन आम्ही आणले. पण ते पेंग्विन बघायला लोक तिकीट काढून गर्दी करतायत. आणि मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतायत. म्हणजे पेंग्विन एवढी किंमत सुद्धा लोकांच्या लेखी नाहीये. पैसे तिकीट काढून पेंग्विन बघतायत, पण पैसे घेऊन सुद्धा लोकांच्या सभेला जात नाहीये. काय तुमची त्यांची अवस्था आहे?